नवोध्याय मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती आज बोलणार. आपण जे थंबनेल पाहिलं असेल की आज माता रमाबाई यांची जयंती आहे, त्यावरती आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया. आधी सुरुवातीलाच चंदन तगरंग वापी उपपलंग अतवस्की एतेसं गंध जातानं सीलगंधो अनुद्धरो. हे पुष्पभागातली 55वी गाथा आहे. काय याचा अर्थ आहे? चंदन, तगर, कमळ किंवा मोगरा या सर्वांचा सुगंध चांगलाच असतो, पण या सर्व सुगंधामध्ये शिलाचा म्हणजे चरित्राचा सुगंध सर्वात श्रेष्ठ असतो. ते गाथा मी का घेतलेली आहे? कारण आज आपण अशाच एका श्रेष्ठ शिलाचा सुगंध दरवळणाऱ्या महान माऊलीची जयंती साजरी करत आहोत. म्हणजे माता रमाबाईंची जयंती साजरी करत आहोत, जिने स्वतःच्या आयुष्यातील असंख्य दुःखांचे डोंगर पचवून संपूर्ण समाजासाठी सुखाची मोकळी वाट निर्माण करून दिली. त्या म्हणजे त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच माता रमाबाई. मिलिंद प्रश्न जर तुम्ही वाचत असाल तर मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद नागसेन बनतेने प्रश्न विचारतो की व्यक्तीचा मृत्यू दुसऱ्यांदा कधी होतो, आणि नागसेन बनते त्यांना उत्तर देतात, जेव्हा व्यक्तीचे नाव घेणारे कोणीच उरत नाही तेव्हा त्याचा दुसऱ्यांदा मृत्यू होतो, असं ते सांगतात. पण माता रमाईंसारखे पूर्वज कधीच मरत नसतात. ते आपल्या रक्तामध्ये आणि धडधडणाऱ्या हृदयात कायम जिवंत असतात. त्यांच्या त्यागाला वंदन करताना मी 1-2 ओळी म्हणू इच्छितो. 18 विश्व दारिद्र्य असूनही कधी न हार मानली, भीमाच्या संसाराची गाथा तिने संयमाने विणली. त्यागाच्या या प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम, रमाई तुझ्या चरणी अर्पण करतो आमचे सलाम. रमाई तुझ्या चरणी अर्पण करतो आमचे सलाम. अशा या त्यागमूर्ती हा शब्द मला जरा आवडत नाही आहे त्यांच्याबद्दल. तरी पण जे सर्वसामान्य लोकांचं बोलणं आहे त्यानुसारच आपण त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत. पण नेहमीप्रमाणे माहिती घेणार नाही आहोत, त्यामध्ये थोडा बदल केलेला आहे मी. की सर्वजण आता मी जसा उल्लेख केला की त्यागमूर्ती त्यांना म्हणतात, पण त्या त्यागमूर्तीच्या पलीकडच्या आहेत, त्यांचे अनेक पैलू आहेत. आज ह्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा एक सामान्य स्त्री त्यामध्ये दडलेले सुप्त गुण मला जाणवले, आणि त्यावरच आज आपण बोलणार आहोत. माता रमाबाईंचा संपूर्ण प्रवास या अभ्यासामध्ये आपल्याला जाणवेल. भारतातील लाखो खेड्यांपैकी वणन तालुका दाभोळवाडी आहे, त्याच्याजवळच हे गाव आहे. तर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. त्या खेडेगावामध्ये त्यावेळी जातीयता होती, तशी संपूर्ण भारतामध्ये जातीयता होती तसं त्या ठिकाणी पण होती. आणि ह्याच जातीयेच्या गावामध्ये 7 फेब्रुवारी 1897, लक्षात घ्या तारीख, 7 फेब्रुवारी 1897 रोजी एका मुलीचा जन्म झाला. आता इथे 2 कन्फ्युजन आहेत. बाबांची रामू लेखक ज.वी. पवार हे आपल्या पुस्तकामध्ये असे मत मांडतात की रमाबाईंची जी जन्मतारीख आहे ही त्यांनी शोधून काढलेली आहे, आणि ती 7 फेब्रुवारी 1897 आहे. आणि हे तुम्हाला त्यांचं जर बाबांची रामू हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्याच्या पान नंबर 14वरती आणि नंतर शेवटचा ती संपूर्ण डेट दिली आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ही जाणवेल. पण जेव्हा तुम्ही विकिपीडियाचं जेव्हा तुम्ही बघता, म्हणजे जेव्हा सर्वसामान्य कोणाला बघतो गुगलमध्ये जर टाईप कराल तर 1898 तारीख आहे. तर इतर ठिकाणी पण पाहिलेले आहे की 1858 तारीख आहे, पण ही तारीख 7 फेब्रुवारी 1897 ही तारीख मोस्टली ज.वी. पवार यांच्या मते फायनल तारीख आहे. तर आपण त्याच तारखेला धरून चालू की त्यावेळी रुक्मिणी आणि भिक्खू धोत्रे यांना एक मुलगी झाली, आणि त्या मुलीला त्यांना असं वाटलं की भिक्खू धोत्र्यांना की ती भाग्यवती वाटली जी मुलगी जन्माला आली, आणि म्हणूनच ते पती पत्नी त्या मुलीला उल्लेखताना काय म्हणतात की भागीरथी जन्माला आली असं ते म्हणत असे. तर हाही संदर्भ तुम्हाला बाबांची रामू ज.वी. पवार लिखित पान नंबर 14-15वरती तुम्हाला हे संदर्भ भेटेल. आणि
तसं म्हणायचं तर हे कुटुंब अत्यंत गरीब होतं. भिकू धोत्रे, रुक्मिणी धोत्रे हे खूप गरीब परिवार होता. त्यांना 4 मुलं होती. म्हणजे एक मोठी मुलीचं नाव अक्का, दुसरी रमा, तिसरी आहे गौराबाई आणि चौथा मुलगा आहे शंकर. ह्यांनाही 4 अपत्य होते. त्यातल्या अक्काचा पहिल्यांदा विवाह झाला होता. उरलेली ही 3 भावंड रमा, गौराबाई आणि शंकर. तर ह्या जातीयतेच्या विळख्यामुळे त्यांना पुढे जास्त काम भेटत नव्हतं. मच्छीमारी करू शकत नाही, कारण जर त्यांनी मच्छीमारी केली तर ते मासे बाटतील म्हणून त्यांचं कोणी जे मासेमारी करायसाठी त्यांना ते भेटू शकत नव्हते. म्हणून त्यांनी तिकडची जी कोळी होते त्याची पाटं धुवायची कामं, समुद्रामध्ये पाटं धुवायची कामं सुरुवात केली. आणि हे अत्यंत त्यावेळची मालकी जरा अरेरावी होते. त्यामुळे त्यांना मिळणारी मजुरी ही खूप कमी प्रमाणात होती. आणि अशाच काळामध्ये मुलांचा संसार चालवायचा आहे, मुलांना पालनपोषण करायचं आहे. आणि ह्यामुळे ही पती पत्नी खूप कष्ट घेत होते. अत्यंत कष्टामध्ये ते जीवन व्यतीत करत असताना रुक्मिणी यांचं निधन आधीच होतं. आणि समुद्रामध्ये पाट्या धुवायचं काम करता करता समुद्राच्या जो लाटांचा मारा तो सहन करत करत भिक्खू धोत्रे ते काम करत असताना संपूर्ण म्हणजे जर समजा विचार करा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करणं आहे, पाण्यामध्ये भिजणं आहे. तर अशाचमध्ये एका दिवशी भिक्खू यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. आता ही तिन्ही मुलं रामीबाई किंवा रमाबाई, गौरा आणि शंकर हे पोरके झाले. त्यामुळे त्यांचे चुलते आणि मामा हे त्यांना घेऊन मुंबईला आले. आणि हे दोघं पण भायखळा मार्केटच्या जवळ एका चाळीमध्ये ते राहत होते. तर अशा वेळी मामा गोविंदपूर म्हणजे त्याचा जो चुलता होता तो लाकडाच्या वखरीमध्ये लाकड तोडण्याचा धंदा करत होता. तर दुसरा मामा जे होते मामा गोविंदपूरकर हे 116व्या पलटणीचे पेन्शनदार हवालदार होते. पण त्यांचाही उदरनिर्वाह होत नसताना ते पण BPSC सोसायटीत कामाला होते. आणि ही तिन्ही मुले ह्या दोघांकडे राहत होती. आता आनंदरावांचं लग्न झाल्यानंतर सुभेदारांना म्हणजे रामजी बाबांना भीमाचं लग्न करावं असं वाटावं लागलं, कारण ती एक जबाबदारी होती. त्या जबाबदारीतून त्यांना लवकर मोकळं व्हायचं होतं. त्यासाठी ते मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्या भिवाला खूप सुंदर मुलगी मिळावी. आणि असं करता करता त्यांना एक मुलगी दिसली. त्यांना ती खूप चांगली वाटली, खूप सुंदर वाटली. आणि तिच्या आईवडिलांशी म्हणून त्यांनी तिला मुकरर केली. काही दिवसानंतर त्यांना दुसरी मुलगी दिसली. ती पूर्वीच्या मुलीपेक्षाही ही मुलगी खूप चांगली असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांशी बोलून ही मुलगी मुकरर केली, म्हणजे फायनल केली. काही दिवसांनी पुन्हा जेव्हा ते मुली असंच बघत असताना त्यांना एक मुलगी दिसली. ती पूर्वीच्या 2 मुलींपेक्षाही खूप चांगली आणि सालस आणि खूप सुंदर दिसली त्यांना वाटली. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या नातलगाशी बोलून ती मुलगी फायनल केली. आणि विवाहाची बोलणी सुरू असताना म्हणजे त्यावेळी तिथीच होती मुहूर्त काढणं. तर अशा प्रकारे त्यांनी मुहूर्त काढला. आणि ह्या गोष्टींची खूण पूर्वीचे जे 2 मुलींना पाहायला गेलं त्यांच्या नातेवाईक समजली. आणि त्यांनी जात पंचायतीसमोर हा निर्णय म्हणजे हा खटला आणला. जात पंचायतीसमोर सुभेदारांनी आपला गुन्हा मान्य केला. आणि त्यांनी 5 रुपयाचा काही कुठला तर दंड होता तो दंड भरून स्वतःची सुटका केली. आणि त्यानंतर त्या मुलीचा आणि विवाहाचा लग्न झालं. आणि ती मुलगीच होती भागीरथी. ह्यांचं लग्न झालं दिनांक 4 एप्रिल 1906 रोजी भायखळा मार्केटजवळ, भायखळा मार्केटच्या मासळी बाजारामध्ये. आता इथे एक ट्विस्ट आहे की जसं मी आता मगाशी बोललो की बाबांची रामू हे पुस्तक मी तुम्हाला सांगतो की जवी पवार. हे जवी पवार कोण आहे तर एक पॅन्थर होते त्यावेळेचे. आजही ते सक्रिय असतात चळवळीमध्ये. त्यांनी लिहिलं आहे की बरेच जणं भायखळा मार्केट सांगतात, भायखळा मार्केट मासळी बाजार सांगतात, पण एक्झॅक्टली प्लेस कुठलं ह्यांचा जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा भायखळा पश्चिमजवळ सुंदरबन म्हणून आहे. सुंदरबन मार्केट आहे, सुंदरनगर आहे, त्याच्याजवळ हबीब मार्केट आहे. आणि त्या हबीब मार्केटमधलीच मासळी बाजार म्हणजेच भागीरथी आणि डॉक्टर भीमराव यांचं जो लग्नस्थळ होतं ते हे आहे.
तर त्यांचं म्हणणं असं आहे की जे आत्ता जे भायखळा मार्केटजवळ आपलं जे पूर्वेला जे प्रत्येक वर्षी सोहळा निर्माण होतो, तर तिथे न करता तो ह्या मार्केटजवळ केला पाहिजे. आणि हे एक राष्ट्रीय ठेवा आहे आपली. त्याच्याकडे जर त्या ठिकाणी जास्तीत जास्त कार्यक्रम झाले तर महाराष्ट्र सरकार ह्याच्यावरती स्मारक बनवू शकतं, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. हे तुम्हाला मी ते मांडू शकतो. ह्याचा संदर्भ तुम्हाला कुठे भेटेल? बाबांचे राम पान नंबर 12 ते 17 ह्याचा तुम्हाला संदर्भ भेटेल. तर अशा प्रकारे भागीरथीचं लग्न झालं आणि ती लोक घरी आले. चाळीतल्या बायकांनी आता पदर चढवणे हा एक नवीन म्हणजे जुनं परंपरा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं की लग्नानंतर मुलीला पदर चढवला जातो, तशा प्रकारे चाळीतल्या इतर बायकांनीही भागीरथीला पदर चढवला. त्यानंतर नाव चेंजिंगचा एक म्हणजे हिंदू धर्मामध्ये किंवा इतर आपण जेव्हा बघतो तेव्हा मुलीचं नाव सासरता येताना तिचं नाव बदललं जातं. ही एक परंपराच आहे आज आपल्याकडे, पण आजही आहे. तर त्यानुसार त्या लोकांनी विचारलं की विवाहाला की ह्या मुलीचं नाव काय ठेवायचं. तर सुभेदारांनी त्यांना विचारलं भीमरावांना की ह्या मुलीचं नाव काय ठेवायचं. तेव्हा भीमराव बोलले की तुम्हीच ठेवा. आणि सुभेदारांनी त्या मुलीचं नाव रमा असं ठेवलं. आता काय झालं की सुभेदारांनी त्या मुलीचं नाव काय रमा ठेवलं आणि धोत्रेची सकपाळ झाल्यामुळे भागीरथीची रमा झाली. संदर्भ पान नंबर 19 बाबांचे रामू. आणि ह्यावेळी लग्नाच्या वेळी रामीबाई 9-10 वर्षांच्या होत्या आणि भिवा त्यावेळी इंग्रजी 5वीच्या वर्षी शिकत होता. त्यांचे वय 15 वर्षे होते. हे सर्व झाल्यानंतर उरलेली 2 मुलं होती, म्हणजे गौराबाई आणि शंकर. त्यांना ते चुलते आणि मामा हे पाहत होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर हे दोघंही रमाबाईंसोबतच सकपाळांच्या घरामध्ये राहू लागले. आता हे लक्षात घ्या की सकपाळ बरेच ठिकाणी पाहिलं आहे. एका ठिकाणी मी आता कालच एका फेसबुकवरती पाहिलं की सुभेदार रामजी आंबेडकर अशा प्रकारचा बोर्ड लावलेला होता एका ठिकाणी. तर हे असं करू नका मित्रांनो, कारण भीमराव यांचंच नाव फक्त आंबेडकर झालेलं होतं. सकपाळांचं म्हणजे सुभेदार रामजी बाबांचं नाव हे सकपाळच होतं शेवटपर्यंत. त्यांच्या नावामध्ये कुठेही बदल झाला नव्हता. जो बदल झाला तो भीमरावांच्या नावामध्ये आनंदरावांच्या नावामध्ये बदल झाला होता. आनंदरावांच्या नावामध्ये पण बदल झाला. आपण मध्ये मला वाटतं राजरत्न यांनी एक पोस्ट टाकली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं कशा प्रकारे त्यांची नावं बदलली गेलेली होती म्हणून. तर ती फेसबुकवरती आहे, तुम्ही शोधून ते बघू शकता. तर आंबेडकर झाले रमाबाई. आता रमाबाई आपल्या कुटुंबामध्ये स्थिरतावर झाल्या होत्या. त्यांची मोठी नणंद आहे, मोठ्या जाऊ म्हणजे आनंदरावांची बायको पत्नी लक्ष्मीबाई यांच्याशी त्या अगदी अदबीने वागत असते. आणि त्याही म्हणजे या नणंद आहेत किंवा लक्ष्मीबाई आहेत, ते आपल्या वडीलकी विसरून, म्हणजे ते ज्येष्ठ असले तरी ते वडीलकी विसरून त्या दोघीही रमाबाईंना खूप मान देत असते. रमाबाईंना घरच्या कामात या दोघीही खूप मदत करत होते. आता लक्ष्मीबाई यांचं उदाहरण असं आहे की त्या शेवटपर्यंत रमाबाईंच्या सोबत त्या होत्या. प्रत्येक कष्टामध्ये लक्ष्मीबाई ह्या सोबतीला होत्या. त्यावेळी मी आता जेव्हा मी पुढचा संदर्भ घेईल तेव्हा जरी लक्ष्मीबाई यांचं नाव नाही घेतलं तरी त्या त्यांच्यासोबत होत्या हे गृहीत धरूया आपण. तर सुभेदाराने एकदा रमाबाईंना बोलवलं आणि त्याला सांगितलं, रमा सूनबाई, तुझा नवरा खूप शिकला पाहिजे. विलायतेत जाण्याची वेळ आली तरी त्याला विलायतेत तिकडे जायला हवं. तो शिकला तरच आपल्या लोकांचा उद्धाराचा मार्ग दाखवेल. मी आता थकलो आहे, तो अभ्यास करावा म्हणून मी जागरण केली. आता त्याला जबाबदारी जाणीव झाली आहे. त्याच्या अभ्यासात व शिक्षणात तू अडसर ठरू नकोस असे बोल सुभेदारांनी रमाबाईंनी सांगितलं. आणि हे सासऱ्याचे हे बोल त्या माऊलीने आयुष्यभर जपले. रमाबाईंनी आपल्या दिरांना नेहमीच मान दिला होता. आनंदराव तर खूप लवकर गेले तरी पण बाळारामदादा यांचा भिवरावांशी कधी वाद होत होता, पण त्यांनी रमाबाईंना कधीही बोलल्याचे किंवा ओरडल्याचे एकही ऐकवत नाही आहे. रमाबाईबद्दल त्यांना कमालीचा आदर होता. आणि माझी वहिनी हे एक रत्न आहे असे ते आपल्या सहकाऱ्यांना नेहमी सांगत असेल. म्हणजे
धीरांबरोबर आपण पाहिलं की त्यांचं ननंदाबरोबर बोलणं चालणं चांगलं होतं, त्याही चांगल्या पद्धतीने बोलायच्या. जाऊबाई होत्या, मोठ्या जाऊबाई लक्ष्मीबाई यांच्याबरोबर त्यांचं राहणं पिणं सगळंच एकत्र होतं, पण ते खूप छान पद्धतीने बोलत होत्या. सोबतच आपल्या घरातील दीरांना ते मान देत होते, ते दीरही त्यांना मान देत होते. एकमेकांबद्दल ही फॅमिली खूप चांगल्या पद्धतीने बॉन्डिंग होती एकमेकांबरोबर आणि ते एकमेकांचा आदर सन्मान करत होते. ह्या घरामध्ये कधीही म्हणजे आपण जर पाहतो की भांड्याला भांड्या लागण्याचा आवाज आपल्या प्रत्येक घरामध्ये दिसतो, तसं ह्या घरामध्ये कधीही भांड्याला भांड्या लागल्याचा आवाज आजूबाजूच्या चाळीने कधी ऐकलाच नाही. आपण आजचं घर आजची परिस्थिती पाहिली तर सुरुवातीला आधी आपल्याकडे एक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती, पण विभक्त कुटुंब पद्धती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण हेच आहे, एखादी नवीन स्त्री आपल्या जेव्हा घरामध्ये येते तेव्हा पूर्वीच्या स्त्रीमध्ये म्हणजे जी आधी स्त्री होती तिला तिच्याच संसारामध्ये ह्या नवीन स्त्रीने आलेले लुडबुड केले तिला आवडत नसे किंवा आवडत नाही. हे मी अपवादक बनलो आहे, काही जण चांगले आहेत, त्याला काही म्हणणं नाही आहे, पण 90% हीच परिस्थिती आहे. आज आपण सिरियल पाहतो, त्या सिरियलमधून घेतलेले जे बरेच उदाहरणं आहेत ते आपल्या घरामध्ये पण तसं दिसतं आपल्याला की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा अपमान करते, एक स्त्री दुसऱ्याबद्दल आपण सिरियलमध्ये शिकतो आणि तसं आपलं इम्प्लिमेंट करतो कळत नकळत. तर अशाच प्रकारचं वातावरण आपल्या घरी आहे. पण जर सकपाळांचं कुटुंबाचा जर आदर्श घेतला तर दुसऱ्या जावीबरोबर खूप चांगल्या पद्धतीने राहते आहे, नणंद आलेल्या सुनेबरोबर बहिणीप्रमाणे राहते आहे. मग आज आपण जर रमाबाईंची जयंती साजरी करत असतो तर हा गुण आपण का नाही घेत? रमाबाई पण सांगू शकल्या असत्या की माझा नवरा खूप शिकलेला आहे, मी नाही तुमच्याबरोबर राहू शकत, मी नाही करू शकत तुमच्याबरोबर व्यवहार, मला तुमच्यावर ठेवायचंच नाही आहे, असं रमाबाई पण सांगू शकत होत्या. पण त्याने तसं सांगितलंच नाही कधी. त्यांनी कुठल्याही आपल्या दीराचा अपमान कधीच केला नाही आहे. आज आपण सर्रास पाहतो की दीरांचा अपमान झालेला, जावांचा अपमान झालेला किंवा नणंदचा अपमान झालेला आपण सर्रास उदाहरणं पाहिलेली आहेत, पाहत आहोत आणि पाहत राहणार आहोत. पण हे कधी थांबणार? जेव्हा आपण अशा प्रकारच्या आदर्श लोकांचं जेव्हा आदर्श घेऊ, आपल्या जीवनामध्ये आदर्श घेऊ, तेव्हाच हे जे विभक्त कुटुंब पद्धती आहे ती कुठेतरी थांबेल. भले विभक्त झाले असेल पण ते मनानंतर होऊ नका. आज आपल्याला समजू शकतं की मुंबई आपण कुठे राहू, जागा लहान पडते, कुटुंब वाढतात, त्यामुळे आपण थोडा वेगळा राहू शकतो, नाही असं नाही आहे. पण शरीराने ते राहिले पण मनानंतर एकत्र राहा. हा जर गुण आपण त्या माऊलीकडून घेतला पाहिजे आजच्या जयंतीनिमित्त. पण आपण हे विसरतो. एक बुद्धाने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की नहि वेरेन वेरानी समंतींधच कुदाचनं अवेरेन च संमती एस धम्मो सनातनो. ही यमक वगतली गाथा आहे. त्यामध्ये काय होतं की वैराने वेर कधीच शांत होत नाही, तर अवैराने म्हणजे स्नेह, प्रेम आणि करुणा यांनी शांत होते. हे सनातन सत्य आहे. म्हणजे रमाबाईंच्या आयुष्यामधलं हे सत्य आहे. त्यांनी कधीही कोणाबद्दलचं वैर मानलं म्हणजे दुसऱ्याबरोबर कधी भांडल्या नाहीत. म्हणजे घरामधलं सांगतोय मी, घरामध्ये त्यांनी कधी कोणाबद्दल चुकीचं मत व्यक्त करणं किंवा काही वेगळं करणं असं काही त्यांनी केलं नाही. त्यांनी उलट स्नेह, प्रेम, करुणा ह्यांनी सगळ्यांना जिंकलेलं आहे. मग हा गुण आम्ही कधी घेणार आहोत रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त? 1906 ते 1913 म्हणजे सुभेदारांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी सासऱ्यांची सेवा केली. आता हा गुण आपल्याकडे आहे की नाही आपण असलाच पाहिजे. आपण नणंद आणि म्हणजे येणारे सून ही बहिणी राहू शकतात, जावा एकत्र राहू शकतात. धीरांचा अपमान मान सन्मान करायला आपलं शिकलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रमाबाई ह्या 1906 म्हणजे 6 जेव्हा त्या घरात आला तेव्हापासून ते 1913 म्हणजे सुभेदारांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी कधीही आपल्या सासऱ्याच्या विरुद्ध एखादा ब्र काढला असेल किंवा एखादा उच्च स्वरामध्ये बोलले असेल असं एकही उदाहरण नाही आहे. उलट त्यांनी त्यांची सेवाच केलेली आहे.
आणि अशा स्त्रिया, अशा सुना मिळणं खूप दुर्लभ झालेलं आहे आजच्या जमान्यामध्ये. सॉरी टू से, आजच्या जमान्यामध्ये अपवादात्मक आहेत ना, असं नाही. बऱ्याच स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत की ज्यांनी सासऱ्यांची खूप सेवा केलेली आहे, आपल्या घरामध्ये पण ते प्रेमाने वागतात आहेत. पण ह्या उर्वरित जे हे यांची पर्सेंटेज जर पाहायला गेली तर 10% आतमध्येच ह्या स्त्रिया आहेत. बाकी 90% स्त्रिया हे आपण पाहतो. कोणाला मला दोष द्यायचा नाही आहे, जर कोणाच्या भावना दुखत असेल तर मी आता दिलगिरी व्यक्त करतो, पण दिस वॉज अ रिॲलिटी. हे एक फॅक्ट आहे. आपण बघतो प्रत्येक घरामध्ये की आवाज प्रत्येकाचाच वाढलेला असतो, सगळ्यांचा सप्तसूरच लागलेला असतो जर एखादं कुठलं काम असेल तर. मग आज आम्ही जयंती साजरी करत असताना का नाही करू शकत? का मग आपण ही म्हणजे फक्त नावापुरती जयंती साजरी करायची का? त्यांच्याकडून काही गुण घ्यायचं आहे की नाही आपल्याला, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. तसंच सासऱ्यांनी त्यांना दिलेला एक नियम होता, घरामध्ये एक नियम होता. त्यांनी म्हणजे सुभेदारांनी एक नियम राखून दिला होता की प्रत्येक पौर्णिमेला सर्वांनी उपवास करायचा. आता आपण पाहतो की बुद्धिझममध्ये की पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टम्या आहेत, या दिवशी आपण उपवास धारण करतो. त्याचाच एक छोटासा प्रकार, म्हणजे त्यावेळी बुद्धिझम हा प्रकार नव्हता त्यांच्यामध्ये, म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नव्हता. पण तरी पण जर आपण पाहायला गेलो की सुभेदार हे कबीरपंथीय होते आणि त्यांच्या जो संपूर्ण आयुष्य आहे ते कबीरपंथीयामध्ये गेल्यामुळे, म्हणजे संत सुफिया यांच्यामध्ये त्यांनी आदर्श घेतला होता. तो आदर्श काही प्रमाणे इथे आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमा स्वतः बाबासाहेबही पालन करायचे आणि रमाबाई करत होत्या आणि इतर परिवार तो करत होता. पण हे गोष्ट अंडरलाईन करून घ्या की त्यावेळी बाबासाहेब आणि रमाबाई ह्या पौर्णिमा साजऱ्या करत होत्या. म्हणजे त्यांचा एक प्रकारे उपवास पकडूया आपण, उपवास नंतर आलं असेल पण उपवास ते धारण करायचे. तर हा आदर्शही आपल्याला त्यातून घ्यायला पाहिजे होता. जेव्हा रमाबाई हवापलट करण्यासाठी निपाणी इथे गेल्या होत्या, तिथे वराळे मास्तरांची जी पत्नी होती राधाबाई यांच्याशी ते बोलताना ते गप्पा मारताना ते म्हणत होत्या की त्यांनी असं म्हणालं की बायकोने कडक उपवास केला तर नवऱ्याला सुख मिळते. ही त्यांची धारणा होती की बायकोने कडक उपवास केला तर नवऱ्याला सुख मिळते. मी फक्त बुधवार उपवास करत नाही, पण बुधवारी पौर्णिमा आली तर त्याही दिवशी उपवास धरते. आपल्या नवऱ्याचे सगळे संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्हावेत म्हणून आपण उपवास करायचा. मी पौर्णिमा, शनिवार, सोमवार या दिवशी पाणीही पित नाही. उपवासाच्या दिवशी तर घर कसे स्वच्छ पाहिजे म्हणून मी आदल्या रात्री सर्व भांडी कुंडी घासून पुसून घेते. स्वयंपाकाच्या वस्तू पण साफ करून ठेवते, अगदी चूल फुकायची फुंकणीसुद्धा. संदर्भ बाबांची रामू, पान नंबर 72. तर हे काय समजतं आपल्याला की त्या आठवड्याचे जे 7 वार पकडले त्यातलं एक वार म्हणजे बुधवार सोडला तर कंटिन्यू 6 दिवस ते उपवास करत होते. त्यातले जर करत होतं पौर्णिमा, शनिवार आणि सोमवार या दिवशी ते पाणीही पित नव्हते, औंढाही गिळत नव्हत्या. का तर बायकोने कडक उपवास केला तर नवऱ्याला सुख मिळतं अशी त्यांची धारणा होती. आणि ह्याच वेळी जर त्या म्हणतात की त्या आद्याच रात्री सर्व भांडी कुंडी घासून स्वच्छ ठेवत होते, स्वयंपाकाची सर्व वस्तू साफ करून ठेवते, अगदी फुंकणीसुद्धा म्हणजे चूल फुंकण्याची फुंकणी. हा गुण एक आहे आणि हा अवगुणही आहे असं मला वाटतं पर्सनली. घरातल्या वस्तू साफसफाई करणं हे खूप छान आहे. उपवास धरणं मान्य करू, ठीक आहे, ते पण ठीक आहे. पण आठवड्याचे 6 दिवस आणि शनिवार आणि सोमवार पाणीही प्यायचं नाही. मला वाटतं, माझ्या पर्सनली अभ्यासाने असं मला वाटतं की त्यांचं म्हणजे हे जे मर्यादित आयुष्य होतं 35पर्यंत, 35-36 आयुष्यामध्ये त्या गेल्या, तर त्याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा उपवास होता. निर्जळी उपवास धरणं किंवा काही खाणं नाही, पिणं नाही. तर अशा प्रकारचा उपवास करणंही घातक असतो, हे आपल्याला ह्या माऊलीच्या जीवनातून आपल्याला आत्मसात केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला उपवास करायला सांगितलं, ते पण 4 दिवस महिन्याचे, की एक पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टम्या ह्या दिवशी तुम्हाला उपवास धारण करायचं आहे, ना की उपवास. त्यांच्या पद्धती ठीक होत्या. त्यांनी म्हणजे सुभेदारांनी त्यांनी सांगितलं उपवास करा फक्त कुठला तर पौर्णिमेला. पण ह्या पुढे जाऊन काय करतात आहेत की
सलग 6 दिवस उपवास धरतात आहेत. मग उपवास धरल्यामुळे त्यांची जी म्हणजे त्यांना जी ऊर्जा पाहिजे होती ती भेटत नव्हती. हे माझं पर्सनली मत आहे, की अशा प्रकार जर आपण जेव्हा महान लोकांचं जेव्हा अभ्यास करतो किंवा त्यांना फॉलो करतो, तेव्हा त्यांचे काही गुण आहेत किंवा त्यांचे काही दोष आहेत तेही समजून घेऊन त्यानुसार आपल्याला आपलं काम केलं पाहिजे किंवा आपलं जीवन आचरणात आणलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ह्याच्यामध्ये जर कोणाच्या भावना दुखत असेल तर मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की अजून एक गाथा आहे त्याच्यामध्ये मला आठवली, की माता पितू पठाणं पुत्तदारस संग हो अनाकुलाचे कम्मंता एतं मंगल उत्तमं. म्हणजेच माता पितांची सेवा करणे. आता त्यांची माता पिता नव्हते तर कोण होते, तर सुभेदार होते. पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करणे. त्यांच्या घरामध्ये तुम्हाला पाहिजे की सगळेच होते. आणि कुल किंवा घराला डाग लागेल असे काम न करणे हे उत्तम मंगल आहे. तर जर ही गाथांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर रमाबाईंचं जीवन ह्यानुसारच चाललं होतं. सासऱ्यांनी त्यांनी सेवा केली. पत्नी आता पती आणि मुलांचे पालनपोषण करून त्यांनी ते केलंच आहे. कुल आणि घराला डाग लागेल असं काही काम केलं नाही. म्हणजे आता आपण जे संपूर्ण पाहिलं की आपण बघतो की नवीन नवरी आली आहे, तिने लगेच घर तोडलं, हे केलं ते केलं असं पाहतो आपण. आणि त्यामुळे एखाद्या कुळाला डाग लागतो किंवा ती स्त्री किंवा पुरुष हे एखादं जर चुकीचं काम करत असेल तर संपूर्ण घराण्याला डाग लागतो की हे घराणं असंच आहे, आपण असंच बोलतो. अशा प्रकारची आपली जी रचना आहे त्या ठिकाणी त्यांनी छेद दिला आणि त्यांनी काय केलं, की माता पितू पठाणं पुत्तदारस संग हो अनाकुलाच कम्मंता एतं मंगल उत्तमं. म्हणजे आईवडिलांची सेवा करणे. त्यांनी सासऱ्यांची खूप मनापासून सेवा केली किंवा त्याआधी त्यांचे जे मामा होते, चुलते होते, ह्यांच्या घरी राहिले तेव्हा पण त्यांनी त्यांची खूप छान पद्धतीने सेवा केली होती. ह्या घरामध्ये येऊन त्यांनी सासऱ्यांची सेवा केली किंवा जाऊबाईंबरोबर एकमेकांशी प्रेमाने राहिले, नणंदाबरोबर प्रेमाने राहिले, धीरांबरोबर प्रेमाने राहिले आणि त्यांचं पालनपोषणही त्यांनी केलेलं आहे. मुकुंद आहे, यशवंत आहे, यांची पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. किंवा गौराबाई आहे, शंकर आहे, लक्ष्मीबाई स्वतः त्यांच्यावर सोबत होत्या. सोबत आपल्या पतीचं कुठे कमी पडतं, त्याला काय लागे नाही लागे ह्यासाठी त्यांनी सगळं संपूर्ण पाहिलं. आणि आपलं सकपाळ घराणं हे कधीही त्याच्यावरती डाग लागू नये ह्यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या. ते आता आपण पाहणार आहोत कसं ते. पण हे संपूर्ण प्रकरण इथे थांबतं. पण तर आपण जेव्हा ही जयंती साजरी करतो तेव्हा दैनंदिन जीवनातील संसाराचा गाडा व्यवस्थित हाकलण्यासाठी किंवा सुरळीत चालावा म्हणून हा अनमोल जो असलेला सांसारिक गुण आहे हा रमाबाईंच्या अंगी होता. तो गुण आपल्याला घ्यायचा आहे. जो आपला जो संसार, प्रत्येकाला संसार आहे, या संसारामध्ये कसं चालायचं. जसं आपण आता पाहिलं, नाही वेरेन वेराणी समंतीद कुदाचन अवेरेनच समंती एस धम्मो सनातन. म्हणजे कोणाशीही वैर न धरणं. वैर न धरणं म्हणजे शत्रुत्व न धरणं किंवा भांडण न करणं. एक प्रकारे कोणाशी घरामध्ये तर आम्ही आपलं उदाहरण पाहतोय की भांडं लागलं की भांडं लागतंच, तसं कुठंही करायचं नाही आहे. कारण जर अवैरण म्हणजे स्नेह, प्रेम आणि करुणा हे आपण पाहतोय की बुद्धांची देण आहे आपल्याला, की ह्या पद्धतीने मैत्रीने राहिलं तर सर्वत्र शांतता भेटते. आणि हाच सनातन धर्म बुद्धांनी सांगितलेला 2500 वर्षापूर्वी, जो बाबासाहेबांनी आम्हाला नंतर दिला. पण जरी त्यावेळी बुद्धिझमचं म्हणजे बौद्ध ते नसले तरी काही अंशी तरी बुद्धांनी म्हणजे कबीर पंथांपासून कबीरपंथीय आल्यापासून ही संपूर्ण ती देण आहे. जर तुम्ही पाहिलं की बुद्धानंतर आलेली संपूर्ण ही देण आहे, तर त्यानुसार चाललेली परंपरेचं त्यांनी पालन केलेलं आहे. हा सनातन धर्म आहे, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वापरायचा. म्हणून आपल्याला हा संसारिक गाडा जर चालवत असेल, व्यवस्थित आणि सुरळीत चालायचा असेल, तर हे सर्व आपल्याला केलं पाहिजे. सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे, सर्वांनी मैत्रीशी वागलं पाहिजे, सर्वांशी स्नेहाने करुणेने वागलं पाहिजे. तेव्हाच तुमचा संसाराचा गाडा हा व्यवस्थित सुरळीत चालू शकतो. हे माता रमाबाईंच्या जयंतीनिमित्त प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने पण घेतलं. काय पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे, त्यांनी पण घेतलं पाहिजे. हा संसाराचा गाडा अशाच पद्धतीने चालतो. जर तुम्ही
दुसऱ्याबद्दल वैरत्व ठेवलं, दुसऱ्याबद्दल मनामध्ये कुशंका ठेवल्या, कुशंका ठेवल्या, तर तो गाडा व्यवस्थित चालणार नाही. माझ्या संसारामध्ये हिने हे हातभार लावायचा नाही, माझ्या संसारामध्ये हिने काय केलं नाही पाहिजे, माझ्या संसारामध्ये ह्यानं हे नाही केलं पाहिजे, अशा जर मनामध्ये स्थित्या ठेवल्या तर तो संसाराचा गाडा डळमळीतच राहणार आहे. तर ही शिकवण, जी संसाराचा गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर रमाबाईंकडून ही शिकवण घेतली पाहिजे. आता 1906 म्हणजे वयाच्या 9व्या-10व्या वर्षी त्यांना लग्न झालं आणि 1912मध्ये म्हणजे वयाच्या 15-16 वर्षी त्यांना पहिलं अपत्य झालं, ते म्हणजे यशवंत. परंतु ह्या यशवंताची तब्येत तोळामाळाची होती, रोगट, तो जन्मतःच रोगट, त्याच्या हातापायात शक्तीच नसल्यासारखे असतात. म्हणजे सुरुवातच आहे. रमाबाईंनी अनेक मरणे पाहिली, प्रत्येक मरणाने त्याही थोड्या थोड्या मरत होत्या. म्हणजे कळत नव्हतं त्या वयामध्ये जी आईवडील गेल्या. 1913 रोजी रामजी बाबांचा मृत्यू झाला. रामजी बाबांचं जाणं हे त्यांना खूप जास्त दुःख झालं, कारण आपले वडील गेल्यासारखे त्यांना एक स्वतःचे वडील गेल्याची फिलिंग त्यांना झाली. आणि ह्या घरात म्हणजे सकपाळांच्या घरामध्ये आलेले हा सर्वात पहिल्यांदाच मोठा प्रसंग होता. 1913 रोजी 1914 ते 17 ह्या दरम्यान बाबा भीमराव अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू झाला. ऑगस्ट 1917मध्ये बाबांची सावत्र आई म्हणजे जिजाबाई यांचा मृत्यू झाला. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठा भाऊ आनंदराव आणि आनंदरावांचा मुलगा राजरत्न गंगाधर यांचा मृत्यू. 1921ला बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर, तर 1926मध्ये राजरत्नाचा मृत्यू. इतके सर्व मृत्यू आणि बाळाराम दादांचा मृत्यूमध्ये झाला होता. तर एवढे सर्व मृत्यू ह्या बाईंनी आपल्या डोळ्यांदेखत पाहिले होते. विचार करा की प्रत्येक घरातला एक एक व्यक्ती जातो आहे आणि ही बाई म्हणजे ही स्त्री प्रत्येक मृत्यूवेळी थोडी का होईना पण मरत होती, थोडी जळत होती आतमध्ये. पण बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी कधीच कळवलं नाही. परदेशातली जी ज्ञानसाधना बाबासाहेब करत होते ते जर पत्रानं सांगितलं आणि तर ते पत्र वाचून त्या बाबासाहेब ते सर्व सोडून भारतात आले, तर काय होणार. म्हणून ज्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी जे आपल्या सासऱ्यानं सांगितलेले शब्द आहे की त्याच्या शिक्षणामध्ये कधीही अडचण ठरवू नकोस म्हणून. आणि हे जर मी त्यांना दुःख सांगत बसले आणि त्यांनी जर त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि ते सगळं सोडून आले तर काय करायचं. म्हणून ह्या माऊलीने आपल्या सासऱ्यांचा शब्द जो त्यांनी आयुष्यात पाळला ते ह्या कठीण प्रसंगामध्ये, या दुःखद प्रसंगामध्येही त्यांनी ते केलं. आपल्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी डोळ्यादेखत पाहिला, पण समाजाच्या उद्धारासाठी आपल्या पतीला त्यांनी मोकळे सोडले. ह्यावरती एक छोटीशी मला 4 ओळी आठवल्या. मुश्किलों से लड़कर उसने इतिहास बनाया था, खुद भूखी रहकर भीम को पढ़ाया था, नहीं थी वो कोई साधारण नारी, उसने अपनी ममता से दलितों को जगाया था. नहीं तो कोई साधारण नारी, उसने अपनी ममता से दलितों को जलाया था. हे दलित हा शब्द त्यावेळेचा म्हणून इथे वापरलेला आहे, त्यामुळे कोणाचा अपमान करायचा प्रश्नच नाही आहे. तर अशा प्रकारे ही दुःखमय परिस्थिती असतानाही त्यांनी धीराने प्रत्येक प्रसंगामध्ये ते धीराने वागत होत्या. भले आतमध्ये दुःख झालं आहे, रडतात आहेत, पण ह्याची झळ कुठेही आपल्या परदेशात शिकणाऱ्या पतीला लागू नये, त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडू नये, ह्यासाठी त्यांनी कधीही त्यांना काही सांगितलं नाही. थोडा उशिरा सांगितलं, पण त्या प्रसंगामध्ये त्यांनी धीराने बाजू घेतली. आता बाबासाहेब म्हणजे भीमराव हे परदेशात मोस्टली होते. त्यांचं शिक्षण चालू असताना बाळाराम दादा हे घर खर्चासाठी थोडाफार मदत करत होते, तरी पण ती मदत अपुरी पडत होती. ह्यावेळेस रमाबाईंना संसार चालवणं कठीण चालले होते आणि आता हातपाय चालवण्याशिवाय गत्यंतर नाही हे पाहून त्यांनी आणि लक्ष्मीबाई हे लक्षात ठेवा की ह्या समतोल चाललेल्या आहेत लक्ष्मीबाई आणि रमाबाईंनी आता घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी काम करण्याचा निर्णय घेतला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा कसं आहे, बिनभांडवली धंदा कुठला असेल तर गोवऱ्या थांबते. तर त्या शेणाचा ते दुहेरी उपयोग करत होत्या. शेणी थापायच्या आणि त्या विकायच्या.
तर काही शेणांचा म्हणजे ज्या शेण्या राहिल्या असतील त्या घरी स्वयंपाकाला इंधन म्हणून वापरायच्या. हे महिलांमध्ये मल्टीटास्किंग हे सुप्त गुण हा कंटिन्यू म्हणजे जन्मताच आहे असं मला नेहमी वाटतं, की एकाच वेळी 10-12 विचार त्यांच्या डोक्यामध्ये चाललेला असतो, की हे करता हे म्हणजे जेव्हा आपण किचनमध्ये पाहतो तर एकाच वेळी त्या 3-4 पदार्थची तयारी करत असतात एक पदार्थ करण्यासाठी. जर फोडणीवर टाकलं तर कांदे लसूण मिसून सगळं टाकून सगळे त्यांची भाजी तयार असायची. तर अशा प्रकारचं बिनभांडवली धंदा जर त्यांना जर करायचा होता कुठला, तर शेण्या थापणे. तर त्यासाठी त्या काय करायच्या, शेणा थापणे आणि विकणे हा प्रकार सोपा होता, परंतु त्यामुळे परदेशात शिक्षण घेतलं आपल्या पतीच्या अवहेलना होईल, म्हणजे आपल्या जी अपमान करतील. त्यांनी ऐकले होते बरोबरी की नवरा परदेशात मजा मारतोय आणि ही इथे शेणाच्या भाऱ्या डोक्यावर मारते, हे त्यांनी सर्व ऐकलं होते खुजबुज लोकांकडून. म्हणून त्या काय करायच्या, पहाटे लवकर उठायच्या, म्हणजे ज्यावेळी रस्त्यावर कुठलाही माणूस नसेल त्यावेळी त्या उठायच्या. पोयबावडीवरून ते सरळ जाऊन वरळी नाक्यावर जायच्या, म्हणजे वरळी जे आपला कोळीवाडा होता त्या ठिकाणी जाऊन ते करायचा. पण लक्षात घ्या, आज जर आपण डिस्टन्स पाहिलं तर परेलपासून ते वरळी कोळीवाडा हा संपूर्ण परिसर त्या पायी चालत जायच्या. जर मुंबई परिसरामध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे हा परिसर किती लांब आहे तो. त्यावेळी त्या दोन्ही मावल्या सकाळी लवकर उठायच्या आणि तिकडे जाऊन त्या शेण्या ते सावरायचे, तिथे शेण भरपूर भेटायचं ते मग ते घ्यायचे आणि कोळीवाड्याच्या बाजूला ते समुद्र आहे त्या ठिकाणी जायच्या आणि मोठे मोठे दगडी पाहून त्या ठिकाणी त्या गौऱ्या थापायच्या. दिवसभर त्या तिथे राहायच्या. का? कारण लोकांना समजू नये किंवा लोकांना माहीत पडू नये की ते लोक आपली चुगली करतील आपल्या नवऱ्याजवळ, की तुझी बायको बा कशी शेणा थापते आणि तू इकडे करतोय, तिकडे मजा मारतोय. अशा प्रकारे चुगली करू नये म्हणून त्या माऊली तिथे थांबायची. संपूर्ण सुकेपर्यंत तिथे थांबायच्या. आणि ह्याच वेळी ज्या बाजूच्या कोळीण होत्या त्या कोळीण तिथे आपल्या मच्छी सुकवायला आणायच्या. आणि जसं आपण मगाशी बोललो की रमाबाई ह्या उपवास तापस करायच्या, त्यांना तो वास सहन होत नव्हता. आता लक्षात घ्या, एक धार्मिक स्त्री आहे जी उपवास तपास करते आणि तिला जर मच्छीचा वास आला तर तो किती उग्र वास असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो धार्मिक स्त्रीला तो वास सहन होत नाही, पण तरीही ती माऊली ती वास सहन करायची. ती संपूर्ण गोऱ्या शिकवायच्या. आणि अशाच एका वेळी मोठी दगडी बघून ती चढत होती आणि चढता चढता तिचा पाय घसरणार तोच लक्ष्मीबाईंनी तिचा हात धरला. जर लक्ष्मीबाईंनी तिचा हात धरला नसता, सावरलं नसतं, पकडलं नसतं तर त्या दिवशी त्या माऊलीचं डोकं फुटलंच होतं. म्हणजे एकतर तो वासही सहन करायचा, मोठ्या मोठ्या म्हणजे त्या दगडीमध्ये स्वतःचा जीव वाचवायचा, जीव सांभाळत त्या शेणा थापायच्या, त्यांना सुकवायचे आहेत. हे सर्व कष्ट त्या माऊलीने घेतलं. आता हे सर्व करून त्या घरी उशिरा यायच्या. उशिरा काय यायच्या, कारण लोकांनी पाहू नये, कुठल्या नातेवाईकांनी माया पाहू नये की ह्या बाई बघा सकाळी गेल्या, ह्या आता दुपारी आल्या, ह्या शेणा हे वाहतात आहेत, ह्या अशा प्रकारची कोणीही पाहू नये म्हणून त्या असं करायचं. संध्याकाळी घरी आल्या, ते संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या यशवंतला घेऊन पोईबावडीपासून दादर माटुंग्याला माहीम साईडला जायच्या. त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी सरपण चांगला भेटतं म्हणून ते तिथे जायच्या. ते सरपण गोळा करायच्या आणि रात्री 8-9 वाजता ते घरी यायच्या यशवंतला घेऊन. आणि हाही कार्यक्रम ते रात्रीच करायच्या. का? की कोणीही त्यांना पाहू नये किंवा कोणीही अशी प्रकारे चुगली करू नये की बघा कशी त्या बॅरिस्टरची बायको आहे, मोठ्या माणसाची बायको आणि हे बघा काय करते इकडे. तर हे पाहू नये म्हणून हा संपूर्ण कार्यक्रम त्या काळोखातच उघडून घ्यायचा. त्याचा जर संदर्भ तुम्हाला पाहिजे असेल तर खेरमडे खंड 2 पान नंबर 57 हे संपूर्ण प्रसंग लिहिलेला आहे. जर अशा प्रकारे त्यांचं दैनंदिन आयुष्य म्हणजे सकाळी लवकर उठायचं, तिकडे जायचं, वरली कोळीवाड्या साईडला जायचं, शेण गोळा करायची, शेणं थापायच्या, त्या गौऱ्या येऊन विकायच्या आणि त्यानंतर आपलं उदरनिर्वाह करायचा. आणि ह्यामध्ये आपल्याला त्रास झाला तरी चालेल,
पण आपल्या पतीचा शिक्षणामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये हा जो त्यांनी आपल्या सासऱ्याला दिलेला शब्द होता, त्या शब्दासाठी त्या झटत होत्या. पालीमध्ये गाथा आहे, अत्ताही अत्तण नातो कोही नातो परोसिया, अत्ताही अत्तणो गती तस्मा संयमत्तानं अस्सं भद्र वाणिजो. म्हणजे स्वतःचा स्वामी आहे, कारण कोण दुसरा स्वामी असू शकेल. स्वतःचे आश्रयस्थान आहे. म्हणून ज्याप्रमाणे एखादा व्यापारी आपल्या जातिवंत घोड्यावर नियंत्रण ठेवतो, त्याचप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवा. ही आध्यात्मिक पद्धतीने सांगितलेली गाथा आहे की त्यांच्या मनावरती कंट्रोल केला पाहिजे. आपण आपल्याला कंट्रोल, म्हणजे जर तुम्ही संसाराचा गाडा हाकलत असताना दुसरे फक्त हसू शकतात, बोलू शकतात, पण संसाराचा गाडा हा तुम्हाला स्वतःला चालवायचा असतो. चपाती ही तुम्हाला स्वतःलाच बनवायची असते, भातही तुम्हाला स्वतःलाच बनवायचा असतो. दुसरा कोणी येणार नाही. एक दिवस येईल, दुसऱ्या दिवशी येतील, पण तिसऱ्या दिवशी कोणी येणार नाही. त्यामुळे तुम्हीच तुमचे स्वामी आहात. आत्ताही अत्तोणा तुम्हीच तुमचे स्वामी आहात. तुम्हालाच हे सर्व संपूर्ण करायचं आहे आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायचं नाही. अशा प्रकारे इथे गाथा सांगितलेली आहे. तर ह्या गोष्टी म्हणून काय आपल्याला दिसतं, रमाबाई केवळ घर सांभाळत होते का? तर त्या नाही. तर त्या घर सांभाळ नव्हत्या. ते केवळ घर सांभाळ नव्हत्या, तर त्याही घरासाठी त्या आर्थिक आधार होत्या, म्हणजे फिनान्शियल पिलर होत्या. मुलांचे संगोपन, घराची ओढग्रस्त परिस्थिती सांभाळणे, गोऱ्या थापणे आणि त्या बाजारभावाने विकणे, या सर्व गोष्टी त्या एकाच वेळी करत होत्या. आधुनिक स्त्री म्हणजे आजच्या स्त्रीने नोकरी, व्यवसाय आणि घर अशी कसरत करत असताना खचून न जाता, म्हणजे आपल्या बऱ्याच ठिकाणी पाहतो की आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्या नोकरी करतात, घर पाहतात, व्यवसाय करतात, ह्याच्यामध्ये कधी जाऊन त्या खचून जातात. त्यांच्यासाठी रमाबाईंचं एक आदर्श आहे की त्यांनी कसं वेळेचे आणि श्रमाचे व्यवस्थापन करायला त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. कोणतेही काम लहान न मानता ते कौशल्य कसे पूर्ण व्हावे ह्यासाठी त्यांनी आदर्श हा रमाबाईंचा घ्यायला पाहिजे. आर्थिक नियोजन आणि व्यावहारिक अर्थशास्त्र रमाबाईंनी शिकलं पाहिजे. कसं की 2 पैसे, आता जेव्हा रमाबाई पारशी कॉलनीमध्ये जायच्या तेव्हा 2 पैशाची वस्तू हे 3 पैशाला तिथे विकायच्या. बाजूची तिला विचारायची की तू ही 2 पैशाची वस्तू 3 पैशाला कशी विकलीस? तेव्हा त्याने सांगितलं की मी समोरच्याची परिस्थिती पाहून, म्हणजे क्षमता पाहून, ग्राहकाची क्षमता पाहून मी तिला ती वस्तू त्याला विकली. हे आहे मार्केटिंग आणि प्राइसिंग धोरण. कष्टातून मिळालेल्या पैशाचा थेंब साठवून त्यांनी घर कर्ज साठवला. स्त्रियांनी किंवा खर्च न करता अर्थार्जन, नियोजन आणि संचयन ही त्रिसूत्री राबवावी. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी बचतीचे आणि गुंतवणुकीचे मूल्य समजून घेणे हेच खरे रमाईचे अर्थशास्त्र आहे. लोकांच्या खुशबूची पर्वा न करता आपल्या पतीचा अपमान होऊ नये म्हणून पहाटे अंधारात कष्ट करणे यात त्यांचा पराकोटीचा स्वाभिमान दिसतो. सासऱ्याने दिलेल्या शब्दासाठी स्वतःच्या ध्येयाची पर्वाही त्यांनी केली नाही. तसंच कष्टाची लाज बाळगू नका. आपलं ध्येय मोठं असेल तर वाटेत येणारे अपमान किंवा लोकांचे हसणे गौण ठरते. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा स्वाभिमान जपण्यासाठी कष्ट उपासण्याची जिद्द प्रत्येक स्त्रीने बाळगायला पाहिजे. थोडक्यात काय तर आजच्या स्त्रियांनी केवळ रडत न बसता परिस्थितीवर मात करायला शिकावे. रमाईंनी प्रतिकूल परिस्थितीतही जर आपला संयम आणि कर्तव्य सोडले नाही, तसेच आपल्या महिलांनी आपल्या बौद्धिक आणि शारीरिक श्रमाचे योग्य मूल्य ओळखून स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे करावे, हीच त्यांना खरी मानवंदना व्हायची. आता आपण सर्व पाहिलं आजच्या काळामध्ये जशा लहान कुरबुरीवरून किंवा आर्थिक ओढग्रस्तीमुळे नातेसंबंध तुटतात, तिथेच भीमाई आणि रमाई या 2 माऊलींचे जीवन आपल्याला खूप काही शिकवते. माहेरचा आधार नव्हे तर स्वाभिमान महत्त्वाचा आहे. भीमाबाईंनी माहेरच्या श्रीमंतीपुढे झुकण्याऐवजी आपल्या गरिबीची आणि कष्टाचा अभिमान बाळगला. माझा नवरा कर्तबगार आहे आणि मी गरीब राहणार नाही, हा ठाम विश्वास भीमाईंकडे होता. संकटाच्या वेळी आपण जेव्हा म्हणजे बऱ्याच बघतो की संकटाच्या वेळी बॅग उचलून माहेर जाणे हा उपाय नसून आपल्या पतीच्या आणि सासरच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच खऱ्या गृहलक्ष्मीचे लक्षण होय. माहेरच्या मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या संसाराचा गाडा स्वाभिमानाने ओढण्यात खरी प्रतिष्ठा आहे.
रमाबाईंनी म्हणजे हा संपूर्ण एक आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये एक परंपरा असते. सासूला दुसऱ्या दिली सासूला, पहिल्या सासूने दुसऱ्या सासूला, दुसऱ्या सासूने तिसऱ्या सासूला, अशा प्रकारे दिलेली एक परंपरा चाललेली असते आणि त्यानुसार एक घराची शिस्त असते. हा आदर्श म्हणजे सकपाळांच्या घरातला हा आदर्श रमाबाईंनी आयुष्यभर जपला. आपल्या सासूचा हा आदर्श जपला. त्याने जपलाच नाही तर त्याने कृतीत आणला. त्यांनी शेण वेचले, उपाशी राहिल्या, पण आपल्या पतीच्या प्रतिष्ठेला कधीही तडा जाऊ देऊ नाही. पती पत्नीचे नाते हे सुखाचे सोबती असणे नाही तर एकमेकांच्या संघर्षात ढाल बनून उभे राहणे हे आहे. आजच्या काळात करिअरच्या किंवा पैशाच्या स्पर्धेत एकमेकांना कमी लेखण्यापेक्षा आपल्या जोडीदाराच्या स्वप्नासाठी त्याग करण्याची तयारी ठेवणे हेच नात्याला मजबूत ठेवते. जसं आपण मगाशी पाहिलं, नाही वेरे न वेराने. रमाबाईने सासरच्या गरीबला आपलंसं केलं. त्यांनी कधीही तक्रार केली नाही की तुमचा मुलगा परदेशात शिकतो आणि मी इथे शेण वेचेल का, असं काहीच नाही त्यांनी केलं. उलट त्यांनी कष्टाला आपल्या आयुष्याचा धम्म मानले. संसारात हे चढ उतार येणारच, पण थोड्याशा त्रासामुळे हार मानून माहेरी पळ काढण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याचा संकल्प करा. रमाईप्रमाणे आपल्या पतीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, यश नक्कीच मिळेल. आता आपण अभ्यास करतो जेव्हा इतिहासाच्या पात्राचा, म्हणजे माता रमाबाई आहे, माता भीमाबाई आहे, ह्या केवळ इतिहासातील पात्र नाही तर त्या धैर्याचे अर्थशास्त्र आहेत. ज्या घरामध्ये स्त्री आपल्या पतीच्या स्वाभिमानासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी सासूने दिलेल्या संस्काराची शिदोरी सोबत ठेवते. लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये स्त्री आपल्या पतीच्या स्वाभिमानासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी सासूने दिलेल्या संस्काराची शिदोरी सोबत ठेवते, त्या घराचे रूपांतर लवकरच राजगृहात होते. आजच्या आधुनिक स्त्रीने हा विचार करायला हवा, जर रमाबाईंनी कष्टाला घाबरून आपल्या माहेरी पळ काढला असता तर आपल्याला बाबासाहेब मिळाले असते का हो? जो त्याग रमाबाईंनी केला तोच त्याग आपल्या स्त्रियांनी आपल्या कुटुंबाची विण घट्ट करण्यासाठी केला पाहिजे. एक प्रसंग आहे. बाबासाहेब रमाबाईंना म्हणतात, ते म्हणायचे, आपण रमाबाईंना म्हणूया, की जेव्हा तुला मला काही पर्सनली बोलायचं असेल किंवा काही पर्सनली सांगायचं असेल आणि मी जेव्हा विलायचं असेल आणि मला तुला काही पर्सनली सांगायचं असेल, तेव्हा तू त्या पोस्टमास्टरला सांगणार का हे वाचायला, हे असं करा तसं करा? तर नाही बोलतात. तर बाबासाहेबांनी त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं उदाहरण दिलं. जसं महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकायला शिकवलं, तसंच त्यांनीही त्यांचं उदाहरण देऊन रमाबाईंना शिकायला सांगितलं. किंवा कारण जेव्हा कधी तुला पर्सनल काही सांगायचं असेल तेव्हा तू मला स्वतः लिहून सांगू शकतेस, किंवा मी जेव्हा लिहेल तेव्हा तू पर्सनली ते वाचू शकतेस. कुठल्याही तिरेवेकाची गरज नाही आहे. आणि हा मर्माचा धागा फोडून रमाबाई शिकल्या. त्या पत्र लिहायला शिकल्या, पत्र वाचायला शिकल्या, म्हणजे ह्या सुशिक्षित झाल्या एक प्रकारच्या. तर आपण जर पाहतो तर रमाबाईंची एक आपण इमेज पाहतो की दुःखी आणि त्यागी माऊली म्हणून पाहिले तर त्यांच्यातील प्रज्ञा, धोरणीपणा आणि स्वाभिमानाचे पैलू काळाच्या ओघात आपण दुर्लक्षित राहिले. म्हणजे आपल्याला कोणी सांगितलंच नाही आहे की काय झालं. जसं मी सुरुवात सांगेल की त्यागमूर्ती ही प्रतिमा आपल्या समोर निर्माण केली, पण त्याच्या पुढे जाऊन पण कर्तबगारायचे आणि स्वाभिमानाचे ते झळते सप्तगुण आम्हाला इतरांनी काही सांगतच नाही. त्या माऊलीच्या गरिबीच्या धाकतेती संसाराचे अर्थशास्त्र मांडले की तिचा चातुर्यपूर्ण गुण आम्हाला का सांगण्यात आला नाही, हे काही प्रश्न आहेत माझे निर्माण झालेले जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा. कारण आमच्यासमोर प्रतिमा एकच झाली, दुःखी, त्यागमूर्ती, फक्त एवढीच प्रतिमा. पण आतापर्यंत आपण जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की घराची भक्कम स्त्री होती, भक्काची आर्थिक पिलर म्हणजे फिनान्शियल पिलर होत्या, ते संपूर्ण कष्ट करत होत्या. आणि त्याच्यामध्ये आपलेही काही प्रश्न निर्माण होतात. त्या माऊलीमध्ये करारीपणा होता, का जपला होता त्यांनी, स्वाभिमान होता त्यांच्यामध्ये, तो आम्हाला कोणी सांगितलाच नाही आहे. पतीचा कोणीही अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याला
त्या पद्धतीने उत्तर द्यायची होती. ह्याचा एक प्रसंग आहे बाबाची राममध्ये. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक स्त्री अशी त्यांना बोलवती, तेव्हा तिच्या तोंडावर तिने जाऊन सरळ सांगितलं आणि तिचं तोंड बंद केलं. तर माझ्या घराबद्दल किंवा माझ्या पतीबद्दल कोणीही काही बोलायचं नाही आहे, ते मी माझं बघून घेईल, हे त्यांचं वाक्य, हे त्यांची करारीपणा होता. तर अशा प्रकारे म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की भगवान बुद्ध म्हणतात की मला वाटतं सुजाताला सांगतात अनाथपिंडिका स्त्रीला सुनेला की बाहेरची आग घरात येऊ नकोस. सॉरी, विशाखाला सांगतात त्याचे वडील, बाहेरची आग घरात आणू नकोस आणि आतली आग बाहेर देऊ नकोस. म्हणजे आमच्या घरामध्ये जे काही चालू आहे ते बाहेर सांगायचं नाही आहे आणि बाहेर जे काय ऐकायचं आहे ते घरात आणायचं नाही आहे. हे विशाखाचे वडील तिला सांगत असतात लग्न होताना की अशा प्रकारे तुला वागायचं आहे. हे फॉलो स्वतः रमाबाई करतात आहेत की आमच्या घरामध्ये जे असेल ते आम्ही बघून घेऊ, आम्ही तुला सांगणार नाही किंवा तू जे सांगतात आहे ते मी घरी आणणार नाही आहे. आणि ही खूप मोठी शिकवण आहे, आपल्याला भेटते आहे. भले त्यांनी बुद्धिझमचा अभ्यास नाही केला आहे, पण परोपरीने ते फॉलोईंग म्हणजे त्यांचं आचरण त्या पद्धतीने होतं. तर अशा प्रकारे ह्या भीमाची सावली नव्हत्या, त्या केवळ भीमाच्या सावली नव्हत्या, तर भीमाच्या संघर्षाची शक्ती होत्या. त्यांनी केवळ कष्ट सोसले नाही, तर त्या कष्टाला एका ध्येयाची जोड दिली. आज आम्हाला ही सुशिक्षित धोरणे आणि करारी रमाई समाजासमोर मांडायची आहे. केवळ पदर पसरून दान मागणारे नव्हे, तर स्वकष्टाने साहेबांचे राजगृह उभे करणारी कर्तृत्ववान रमाई आपल्याला जगासमोर मांडायची आहे. म्हणजे सांगायचं आहे की रमाईंचे हेही गुण पण आहेत. तुम्ही फक्त त्यागमूर्तीच फक्त सांगताय, कष्ट झाले, कष्ट ठीक आहे, त्यागमूर्ती ठीक आहे, पण हेही पण ते सप्तगुण आहे, ते कधी सांगणार आपण समाजाला? लोकांना माहिती तर पडते. एक साधारण स्त्री होती, ती कशा पद्धतीने थोडंसं आयुष्य भेटलं, पण त्यामध्ये पण तिने भले तिने फिलॉसॉफी सांगितली नसेल, पण स्वतःच्या आचरणातून कशा प्रकारे लोकांना प्रेरणा मिळवून दिली, अशा प्रकारचं त्यांनी आचरण केलं. एक उदाहरण आहे त्याच्यामध्येच की बाबासाहेब दुसऱ्यांदा लंडनला जात असतात, म्हणजे जाण्यापूर्वी त्यांना विचारलं की आपल्या वडिलांचं श्राद्ध आपलं करायचं. श्राद्ध करायचं हा पर्सनली मुद्दाम शब्द वापरला आहे, कारण आफ्टर हे 56च्या आधीचं सगळं प्रकरण झालं आहे. तर श्राद्ध करायचं आहे, तर श्राद्ध करूया, चांगलं आहे. तर त्यांना DC मिशन बोर्डिंगमधल्या 40 विद्यार्थ्यांना जेवण घालायचं होतं. रमाबाई बोलल्या ठीक आहे, आपण श्राद्धांचं जेवण करू, पण ते मी पुरणपोळी बनवायचा बेत आखते. पण साहेब म्हणाले की नाही, मला पुरणपोळीचं काही ते हॉस्टेलमध्ये पण खात असतील, पण मला त्यांना मांसाहार द्यायचा आहे, मटणाचं जेवण द्यायचं आहे. रमाबाई सर्वात पहिल्यांदा तर त्याला नकार देतात, कारण श्राद्धाचं जेवण कोणीही असं मांसाहार करत नाही, हे त्यांचं ही परंपराच आहे त्यांच्यामध्ये, सुरुवातीला होती. तर कोण देत नाही, आपण का द्यायचं? तर नाही, बोलतात की मला त्या मुलांना खुशी ठेवायचं आहे, त्यांचं मन तृप्त व्हायचं आहे, तर मला हे असं सांगू नकोस. त्यावेळी त्यांचा उपवास पण होता. बोलतात उपवासाच्या दिवशी मी हातही लावणार नाही. तर ते बाबासाहेब म्हणतात की ठीक आहे, तुझ्या उपवासाला मी काही तडा देत नाही, तर तू बनवत नसेल तर मी मुलांना घेऊन हॉटेलमध्ये घेऊन जायला त्यांनी जेव खाल्ले. रमाबाई काही नाही बोलतात, त्यांना बोलतात की तुम्ही लिस्ट आणून द्या, आपण त्यांना मांसाहार करून देऊ, भले त्यांचा जेवणा म्हणजे उपवास असला तरी. का? कारण त्यांना माहिती होतं की शब्दाने शब्द वाढतो आणि उगाचच भांडणाला कारण मिळते. भांडण करण्यापेक्षा निमूटपणे सहन केलेले बरे, हा प्रकारचा त्यांचा एक गुण होता. कुठे शब्द वाढवतो, कुठे शब्द वाढवायचा नाही, हे त्यांना बरोबर माहिती होतं. म्हणून त्यांनी ते संपूर्ण मटणाचं जेवण स्वतः त्यांनी बनवलं, त्या मुलांना त्यांनी वाढलं आणि ती मुलं तृप्तीचा ढेकर देवत सुभेदार रामचंद्र बाबा की जय असं एका विद्यार्थ्याने पण तिथे म्हटलं. याचा संदर्भ तुम्हाला बाबाजी रामू भेटले याच्यामध्ये भेटेल. पण एक आहे की खंड 2 पान नंबर पान नंबर 56वरती खेरमाडे लिहितात की 50 ते 60 लोकांसाठी मटणात जेवण होतं, अशा प्रकारे त्यांचा उल्लेख आहे. पण बाबांच्या रामूमध्ये फक्त 40 विद्यार्थ्यांचा संदर्भ आलेला आहे. ते हे लक्षात घेऊ. तर एक महामंगल सूक्तामध्ये गाथा आहे, त्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण पाहत असेल तर दानंच धम्मचर्याचं यात कानाच संग हो अनवज्ञानी कम्मानी एतं मंगल उत्तमं. म्हणजे दान करणे, धम्माप्रमाणे आचरण करणे, नातेवाईक आणि बांधवांचे पालनपोषण करणे, प्रत्येक कार्य दोषरहित किंवा त्रुटीरहित करणे हेच उत्तम मंगल आहे. अशा प्रकारचं
दान करणे ही जी दान भावना आहे त्यांच्यामध्ये, की त्यांनी मुलांसाठी जेवण बनवलं किंवा इतर सर्व ते चालवत ते धम्माप्रमाणे आचरण. भले ते उपवास करत होत्या, ती एक पद्धत आहे, पण त्यांनी कधीही धम्माने जी नीतीने सांगितलेले आहेत, जे नियम सांगितले त्यांचंही ते पालन करत होते. आणि नातेवाईक आणि बांधवांचे पालनपोषण करणे म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण नातेवाईकांच्या सोबत त्यांचं प्रेमाचं, आपण जर पाहिले आतापर्यंत प्रेमाचं, मैत्रीचं आणि करुणेचं नातं होतं. त्यांच्यापुढे त्यांनी पालनपोषण केलं, घरातल्यांचं केलं आणि प्रत्येक कार्य म्हणजे प्रत्येक जे काही काम केलं ते त्यांनी दोषरहितच केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी हे उत्तम मंगल केलेलं आहे. 29 जुलै 1926 रोजी राजरत्न गेले. राजरत्न गेल्यानंतर बाबासाहेबांचं एवढं तीव्र दुःख झाले की त्यांनी पुन्हा ज्या ठिकाणापासून म्हणजे ज्या खोलीतून राजण्याचा देह बाहेर काढला त्या खोलीमध्ये ते पुन्हा गेलेच नाहीत आणि एक प्रकारे संसारातून त्यांना विरक्ती आली. आणि विरक्ती म्हणू शकत नाही, पण त्यांनी असा निर्णय घेतला की पुन्हा त्या घरामध्ये जायचंच नाही आहे असा त्यांनी निर्णय घेतला आणि ते बाजूचं जे दामोदर हॉल होतं त्या ठिकाणी जाऊन ते कचेरीमध्ये राहू लागले. दुःखी व्यक्ती आहे, पुरुष आहे, तो जाऊ शकतो, पण रमाबाईही करू शकत नव्हत्या. त्यांचाही पोटचा गोळा गेला होता, पण त्या घरदार सोडून जाऊ शकत नव्हत्या बाहेर. त्यांना जबाबदारी होती, मुलांची जबाबदारी होती, जावेची जबाबदारी होती, त्यांची भाऊ होती, त्याच्यामध्ये बहीण आणि भाऊ होते, त्यांची सर्वांची जबाबदारी त्यांच्यावरती होती. त्यामुळे त्या घरदार सोडून गेल्या नाहीत, पण नेहमी ते साहेबांसाठी डबा पाठवायच्या न चुकता. आता साहेबही म्हणजे बाबासाहेबही ते कधी कधी खायचे, कधी कधी नाही खायचे, कारण कधी तसंच डबा पाठवायचा. त्यावेळी माऊलीला वाटायचं की त्यांच्या आवडीचे पदार्थ बनावे, म्हणून त्यांनी आवडीचे पदार्थ बनवून पाठवायला लागले. आणि साहेबांची काळजी होती, ह्या काळजीपोटी त्यांनी स्वतःचं दुःख पाडी ठेवून त्यांच्यासाठी जेवण तयार करून नेहमी पाठवायच्या. तर अशाच प्रकारचं राजरत्नाच्या मृत्यूनंतर म्हणजे भलेच शेवटचं होतं, पण त्यानंतर त्यांना असं वाटलं की अजून आपलं एक अपत्य व्हावं असं त्यांची मनोमन धारणा होती. आणि त्याचवेळी डॉक्टरने सांगितलं जर रमाबाईंना आता जर गर्भधारणा झाली तर त्यांना क्षयरोग होण्याची बाधा होऊ शकते. अशा प्रकारे त्यांना सूचना दिली आणि म्हणून साहेब थोडं त्यांच्यापासून दूर राहावं लागले. आता ह्या पती पत्नींचा हा दुःखाचा किती मोठा प्रसंग असेल, पण ते सरळ करत होते. आणि अशामुळेच एवढी मरणं पाहिलेली आहेत. स्वतःचा मुलगा आता गेलेला आहे, उपास तपास त्याच्यामध्ये चालू आहे. आणि ह्या सर्वांमध्ये त्या माऊलीची देहाची जर देह पाहिला तर जीर्ण वेळ असते, म्हणजे ती एकदम पातळ असते, त्यानुसार तिचा देह झाला होता. आणि त्या सतत अंतरुणात खेळून राहत होत्या. आणि त्यामध्ये यशवंतचा पण संधिवाद होता, त्याला ते 3 ते 4 महिने त्याला ते हैराण करायचे. हे सर्वांचे टेन्शन घेऊन ती बाई अंतरुणात खेळली. आणि ह्यावरती एक कविता अशी आहे की लेकरांच्या मृत्यूने गदगदले तरी साहेबांना सावरले, स्वतःच्या प्रकृतीकडे बघण्या कधी वेळच न उरले, त्यांच्या ध्येयासाठी मी स्वतःला विसरून गेले, शयाची बाधा शरीराला मरणही मागे सरळे. असं कंडिशन होत असतानाच पुणे करार झाला. पुणे करारामध्ये पहिला महाडचा 14 तळा होता. महाडचा 14 तळावरती सगळ्यांना समजलं की अशा प्रकारची मारामारी झाली, म्हणजे तिकडे आपल्या लोकांना मारलं होतं. बाबासाहेब इथून तिकडे गेले, त्यावेळी टेलिफोन बिल परिस्थिती नव्हती. तर ही बाई अजून खंगली, कारण त्यांना वृत्तांत येत होता की त्या ठिकाणी मोठा जनशोभ उघडला होता, म्हणजे वीरेश्वराच्या मंदिरामध्ये घुसला म्हणून त्या लोकांना मारण्यात आलं. आणि ह्यांना माहिती भेटत होती आपला पती दिसत नाही आहे, तोपर्यंत ह्या माऊलीची घालमेल झाली जीवनाची. त्याला पाणी गोड लागलं नव्हतं आणि कधी माझ्या नवऱ्याला पाहते असं त्यांना झालं होतं. 3-4 दिवसांनी जेव्हा साहेब आले तेव्हा त्यांना बरं वाटलं, नाहीतर त्या काळजीने पुऱ्या चुकून गेल्या होत्या, वाळल्या होत्या एकदम. 14 तळ्याचा संघर्ष आणि बातमी ती मारहाणीची, थरकाप उडाला काळजाचा, भीती लागे साहेबांची. अन्न पाणी गोड लागेना, जीव हा भांड्यात पडेना,
जोवर साहेब सुखरूप येत नाही तोवर काही सुचेना अशा प्रकारे त्या माऊलीची मनाची मनस्थिती झाली होती. 1927 मार्च महिन्यातल्या 1927मध्ये त्यांना साहेबांना मलेरियाची लागण झाली होती आणि त्यांना भरपूर ताप येत होता. पण अशाही अवस्थेमध्ये ते औषध पाणी न घेता कचेरीत जाऊन राहत होते. दर 2 तासांनी रमाबाई त्यांना पाठवायच्या, गोळ्या म्हणजे ज्यूस पाठवायचं, हे करायचं, त्यांना जेवणासाठी बोलवायच्या. पण साहेब काय जात नव्हते. त्यावेळी त्यांनी गौराला म्हणजे शंकरला आणि इतर सहकाऱ्यांना त्यांना बोलवलं की साहेबांना साहेबांची तब्येत बरोबर बनली, त्यांना घरी बोलव. पण साहेब काय घरी यायला तयार नाही. तेव्हा ह्या स्वतः कचेरीत गेल्यानंतर आजूबाजूला जे बसलेले व्यक्ती होते ते उठल्या रमाबाईंना बसण्यासाठी. पण रमाबाई बसला नाही. उलट साहेबांना विनवणी करायला लागल्या की साहेब तुम्ही घरी चला, कारण तुमची तब्येत बरी नाही आहे. आणि अशा वेळी पण साहेबांनी त्यांना नाही म्हणाले तर त्या उणव्या राहिल्या. त्यांचे डोकं चेपून द्यायला लागले, हातपाय चोळून द्यायला लागले. तेव्हा साहेब ओरडले त्यांना आणि तो अक्षरशः ओरडले, तू घरी जा म्हणून. रमाबाई डोळे पुसून बाहेर आल्या आणि त्या घरी जाऊन रडल्या. पण तरी पण त्यांनी साहेबांना प्रत्येक 2 तासाने ज्यूस पाठवणं किंवा काही खायला पाठवणं हे त्यांचं चालूच होतं. आणि 3 दिवसांनी जेव्हा साहेबांचा ताप उतरला तेव्हा त्यांना बरं वाटलं. 3 दिवसांनी जेव्हा साहेबांनी ताक भात खाल्ला तेव्हा रमाबाईंनी पण ताक भात खाल्ला. तोपर्यंत त्यांनी संपूर्ण जेवण वर्ज्य केलं होतं. अशा प्रकारे शरीर खंगले कष्टाने तरी ध्यास एका सुखाचा, उरात दाटला हुंका त्या 4 कोवळ्या फुलांचा, दुःख सोसले डोंगरा एवढे तरी माघार कधी घेतली नाही, भीमाच्या या संसाराची मी अभेद तटबंदी राही. अशा प्रकारचे ह्या माऊलीचं जीवन सुरू होतं. आता रमाबाईचा रमाई आई हा कसा प्रवास झाला हे थोडक्यात पाहू. की त्या जेव्हा धारवाडला गेल्या होत्या त्यावेळी वराळे मास्तरांकडे जे हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये काही मुलं खेळत असायची त्या अंगणामध्ये. पण 2 दिवस ते मुलं खेळताना त्यांना दिसली नाहीत. आणि ह्या माऊलीने वराळे मास्तरांना विचारलं का झालं, मुलं का जेवत नाही. तर जी ग्रांट भेटायची म्हणजे मुलांना अन्नधान्य भेटायची ती अजून आली नाही आहे आणि अजून 3 दिवसानंतर ती ग्रांट भेटेल, तोपर्यंत ही मुलं उपाशी राहणार. अशा वेळी ह्या माऊलीने स्वतःच्या हातातल्या बांगड्या आणि स्वतःचं जे काही सोन्याचे होते तो डबा वराळे मास्तरांना दिला आणि त्या वराळे मास्तरांना सांगितलं ह्यातील काही वस्तू आहेत त्या विका किंवा घाण ठेवा, पण ह्या मुलांना मी काही दिवस उपाशी बघू शकत नाही. वराळे मास्तर गेले. वराळे मास्तरांनी त्यांना ती वस्तू घाण ठेवली असेल, विकली असेल, पण त्या पैशातून मुलांसाठी खायच्या वस्तू आणल्या आणि ते मुलं खाऊ लागले. अशा प्रकारे ही बाई म्हणजे ही रमाबाई ह्या त्यांच्या आई झाल्या. सोन्या नाण्याने नाही तिने दातृत्वाने जंग जिंकले, लेकरांच्या भुकेसाठी हातातील कंकण अर्पिले, धारवाडच्या त्या मातीत मायेचा वटवृक्ष बहरला, रमाबाईंचा त्या क्षणापासून माता रमाई प्रवास झाला. आता हळूहळू दिवस जात होते, तब्येत बरीच नव्हती. अशा वेळीही रमाबाईंना एक गोष्ट खमली, म्हणजे ते होते की पुणेकरार. महात्मा गांधींचा येरवडा च्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण सुरू होतं. उपोषण एका ठिकाणी पण चालू होतं. म्हणजे साहेबांचं पण साहेबांच्या मनामध्ये पण आपल्या समाजाच्या हक्कासाठी जो आलं आहे त्यांच्याबद्दल द्वंद्व सुरू झालं होतं. कारण महात्मा गांधींचं उपोषण सुरू होतं आणि ते पण सगळ्यात दुसरं एक उपोषण सुरू होतं ते म्हणजे आपल्या मुंबईच्या ठिकाणी इथे रमाबाई राहतो त्या ठिकाणी महात्मा गांधींचा पण जीव वाचला पाहिजे आणि बाबासाहेबांना काही होताना म्हणजे आपल्या समाज बांधवांचं पण काही नुकसान होऊ नये ह्यासाठी त्यांनी आपल्या माहेर वाशिन देवीकडे साकडं घातलं होतं आणि त्या उपोषण त्यांचाही उपवास सुरू झाला होता. कालांतराने दोघाही नेत्यांमध्ये समेट झाला, स्वाक्षरी झाली. तेव्हा कुठे त्यांनी आपला उपवास सोडण्याचं घेतलं. पण त्याचवेळी जेव्हा ते भाकरीचा तुकडा मोडत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की एवढ्या कष्टाने साहेबांनी ही आपल्यासाठी आणलेली गोष्ट होती ती अशा प्रकारे गेली तर साहेब जेवले असतील का. आणि ह्या विचारानेच
त्यांनी जो मोडला तुकडा होता तो तसाच ठेवला आणि ताट बाजूला सारला. एरवळा पेटले होते गांधींच्या प्राणापायी, पण इकडे राजगृह उपाशी होती माझी रमाई. करार झाला, सही झाली, जग सारे हसले, पण साहेबांच्या भुकेपायी रमाबाईंनी पुन्हा ताट बाजूला सारले. रमाबाईंनी पुन्हा ताट बाजूला सारले. अशा प्रकारे वावटा सुरू होती. पुणे झालं, हे सगळं झालं आणि रमाबाईंची तब्येत अजून खालावत गेली. हळूहळू खालवत चालली होती आणि त्यांना हवा पालटासाठी सोलापूरच्या मुबाबी या गावाच्या निसर्गम गावी त्यांना नेण्यात आलं. पण ते नेताना पण त्यांना एका शेताच्या मळ्यामध्ये ठेवण्यात आलं. का? कारण त्यांचा स्वभाव, त्या कुठेही गेल्या तरी ते स्वतःचा विश्रांती न करता त्या घरकामामध्ये मदत करणे किंवा हातभार लावणे हे सुरूच असतं. म्हणून त्यांना त्यावेळी खेतमाळ ठेवण्यात आलं, कारण त्यांना विश्रांती मिळावी. पण त्यांचं खरं औषध कोण होतं तर बाबासाहेबांनी त्यांना सहवास भेटला. त्यांना माहिती होतं की औषधांनी चालू होतं, पण त्यांना खरा औषध ते बाबासाहेबच होते. आणि ह्यासाठी त्यांनी बाबासाहेबांची प्रत्येक जो क्षण त्यांनी घालवला तो त्यांनी सुखात आनंदात घालवला होता. म्हणजे हा एक सण म्हणजे होता की एक निस्वार्थी प्रेमाचा आणि समर्पणाचा असा प्रवास होता, जिथे पतिसाथ हे जीवनाचे अंतिम ध्येय आणि एकमेव औषध असते. असं करत 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 1935 हे साल उघडण्यात आलं. साहेब तेव्हा अजिंठा वेरूळ लेणी बघायला गेले होते. तिथून आले तर एक गोष्ट कॉमन होती की प्रत्येक वेळी जेव्हा ते राजगृह येते तर त्यावेळी रमाबाई राजगृहाच्या पायरीजवळ साहेबांची वाट पाहत असायच्या. आणि अशाच वेळी जेव्हा साहेब तिथून परत आले त्यांना रामू तिथे दिसलीच नाही. रामू दिसली नाही तिथे. त्यांच्या जीवनामध्ये त्याच्या मनामध्ये धावणे सुरू झाली. काय झालं असेल, काय नसेल. तसे ते धावत आत गेले तर त्यांनी पाहिलं की रामू म्हणजे रमाई आपल्या खाटेवरती निस्तेज पडल्या होत्या. त्यांना पाहून साहेबांची पायाखाली जमीन सरकली. त्यांनी बाजूला पाहिलं की बाजूच्या टेबलवरती भाऊरावांचं नाशिकहून पत्र आलं होतं आणि ज्या नाशकामध्ये साहेबांच्या रक्ताचा सडा पडला होता तिथे त्यांना पुन्हा पाठवण्याची धमक त्या माऊलीमध्ये नव्हती. साहेबांच्या सुरक्षेसाठी सदैव धासवलेल्या रमाईच्या प्रकृतीमुळे बाबासाहेबांनी म्हणजे त्या भीती अजून झाली. त्यांना भीती वाटली की साहेब आता पुन्हा नाशकात जाणार, पुन्हा ते होणार. ह्या भीतीपोटी ते पुन्हा त्या आजारी झाल्या होत्या. आणि ह्या पहिल्यांदा साहेबांनी रमाईंच्या प्रकृतीसाठी लोकसेवा सोडून पत्नी सेवा करावी म्हणून नाशकात त्यांनी कळवलं की मी येणार नाही म्हणून. जवळपास जानेवारी ते एप्रिल ह्या महिन्यामध्ये बाबासाहेब रमाईच्या जवळच होत्या. त्यांना बरं वाटत होत्या. थोडं त्यांना ज्यूस देणं, कॉफी देणं हे प्रकार चालू होता. जसं म्हणतात की एखादी ज्योत जी म्हणजे एखादं मेणबत्ती पाहिली जेव्हा ती संपत असते तेव्हा ती मोठी भडकते आणि नंतर ती विझून जाते, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने रमाबाईंना थोडं बरं वाटलं म्हणून त्यांनी साहेबांना सांगितलं की माझ्याजवळ काय बसतं, तुम्ही जा बाहेर जाऊन या, कामं करून या. तर साहेब गेले पनवेलला, त्यांना एक काम होतं म्हणून. आणि ह्या ठिकाणी रमाबाईंची परिस्थिती एकदम खाली झाली. कोणीतरी निरोप पाठवला, साहेबांना घेऊन आले. 27 मे 1935 रोजी रमाबाई आपल्या साहेबांना काहीतरी सांगणार, त्यांच्या मांडीवर त्या होत्या, मांडीवरती लोक होतं, काहीतरी सांगणार, हात वरती केला आणि एकाएक तो हात खाली पडला. माझी रामू गेली. रमाबाई गेल्या. संपूर्ण राजगृह हळहळलं. साहेब हळायला लागले, रडू लागले. संपूर्ण ठिकाणी रडारड सुरू झाली. रामू गेली, रामू गेली, आमची रामू गेली. 27 मे 1935 रोजी ती काळ वेळ आली होती आणि साहेबांची रामू त्यांना कायम स्वरूपात सोडून गेली होती. पायरीवरची ती साथ हरपली, राजगृहाची शान गेली. भीमाच्या आयुष्यातील प्रकाशाची ती नंदादीप ज्योत विझली. ना दागिने ना वैभव लाभले तरी ती विश्वाची जननी होती. साहेबांच्या ध्येय मार्गावरची रमाई केवळ एक अढळ सावली होती. तर अशा प्रकारे रमाईंचं जीवन म्हणजे केवळ संघर्षाची गाथा नाही, तर ती धम्मपदातील मूल्यांची जिवंत प्रतीती होती. त्यांच्या जीवनातील सार म्हणजे धम्मपदात काही ओळ्या आपण पाहूया, त्याच्यामध्ये त्यांनी समजून होतं. यथापि भमरो पुप्पं वन्न गंधं अहेटयं
पलेती रसमादाय एवं गामे मुनिचरे. ही पुप्पो वेगळं 49 गाथा. जसा भुंगा फुलांचा रस सुगंध न बिघडवता मध घेतो, तसा सज्जन मनुष्य कोणालाही त्रास न देता जीवन जगतो. रमाबाईंनी स्वतःचे दुःख गिळून कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण केले. कोणावरही कोणतीही तक्रार न करता अत्यंत मौनात त्यांनी आपला त्याग सिद्ध केला. खंती परमं तपो तितिखा निब्बानं परमं वदंती बुद्धा नहि पबज्जितो परुपघाती समनो होती परं विहट्टयंतो. बुद्ध वगो 184 गाथा. क्षमा व सहनशीलता हेच श्रेष्ठ तप आहे. इतरांना दुखवणारा खरा संयमी होऊ शकत नाही. रमाबाईंनी भीषण दारिद्र्य, मुलांचे आजारपण, अकाली मृत्यू आणि समाजाचा तिरस्कार ह्यांना त्यांनी धीराने सहन केले. पण इतके भोग वाट्याला येऊ नये त्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा कटुता कधी निर्माण झाली नाही. सुखं यावं जराशीलं सुखासद्धा पतिष्ठिता सुकोपन्याय पटिलाभो पापानं अकरण सुखं. नागवगो 333 गाथाही. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सदाचार पाळणे सुखद आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सदाचार पाळणे सुखद आहे. श्रद्धा दृढ असणे हे सुखद आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञान प्राप्त होणे हे सुखद आहे. आणि पाप न करणे हे खरे सुख आहे. कुटुंबाची दारिद्र्याची व आजाराची जबाबदारी रमाबाईंनी आयुष्यभर वाढली. समाज सुधारण्याचा महाभयंकर संघर्षात त्यांनी बाबासाहेबांना भक्कम आधार हा दिला होता आणि जेणेकरून बाबासाहेब समाजात दुःखांचे ओझे हलके करू शकतील. माता रमाई यांचे जीवन धम्मपदातील क्षमा, त्याग व सहनशीलतेच्या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे. सोयीसुविधा मिळाल्या नसल्या तरी त्यांनी मौनच दुःख सहन करून इतिहास घडवणाऱ्या कार्याला आधार दिला. त्यांच्या या अजोड त्यागाला माझे कोटी कोटी प्रणाम.